मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही. TV9 मराठीवरील मुलाखती दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंची स्पष्टोक्ती. महायुतीत फोडाफोडीचे वाद संपलेत, यापुढे एकामेकांच्या पक्षातील लोक न घेण्याचा निर्णय. महायुतीला गालबोट नको अशी प्रदेशाध्यक्षांना सूचना देईन असं फडणवीसांनी म्हटलं. शिंदेंचं भाष्य. गौरीची हत्या करून आत्महत्या दाखवली, पंकजा मुंडेंचा पिया आणि गौरीचा पती आनंद गर्जेवर पालवे कुटुंबियांचा आरोप. पंकजा मुंडेंकडून गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट. मी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, निष्पक्ष चौकशी होणार, पंकजा मुंडे पालवेच्या कुटुंबियांना आश्वासन. आता तर नगरविकास खातं आपल्याकडे आहे, नगरविकास में माल है, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहेत. नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. मी शब्दाचा पक्का बारामतीत काम करून दाखवलेला आहे. काही नेते शहराच्या विकासावर बोलतात, मात्र त्यांची शहरं भकास घाण असतात. अंबेजोगाईतल्या सभेत अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य. अजित पवार जबाबदार नेते, बोलताना प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघांचा सल्ला. राज्यात आपली सत्ता, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात, रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांनी डिवचलं. मालवणच्या भाजपा उमेदवार शिल्पा खोत अचानक मराठावरून ओबीसी कशा झाल्या, निलेश राणेंचा सवाल. तर निलेश राणेंची मला त्यांच्या पक्षातून लढण्याची ऑफर दिलेली, शिल्पा खोत यांचा दावा. छोट्या छोट्या लोकांना बाळासाहेबांनी मोठं केलं, भुजबळ भाजी तर नारायण राणे कोंबडी विकायचे. गुलाबराव पाटलांचं नाशिकमधील सभेत विधान. संजय राऊत पुन्हा तलवार घेऊन मैदानात दिसतील. राऊतांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर त्यांच्या फायद्यासाठी ते तलवार घेऊन येणार का, मस्केंचा टोला. मुंबई आणि बॉम्बे बाबत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता. IIT नावातील बॉम्बेचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांचं विधान. ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो आग्रह सोडावा. मुंबईच्या नावाशी कुणीही तडजोड करणार नाही. जितेंद्र सिंह यांच्या विधानानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. राम मंदिरावरील धर्मध्वज सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल. हा केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचं प्रतीक. कित्येक पिढ्यांचे घाव आज भरले गेले आहेत. ध्वजारोहणावेळी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. वसईच्या दिवनमान परिसरात वायुगळती, श्वास घेण्यास त्रास झाल्यानं एकाचा मृत्यू, 19 जण बाधित.